हॅलो. हॅलो. हा कुठं चड्डी फसी बँकेमध्ये फोन लागलाय का हा? कोण बोलतंय? अहो मॅडम, चड्डी फसी बँकेत लागला का हे ते सांगा ना मला तुम्ही. नाही नाही, कुठं लावायचा फोन तुम्हाला? अहो चड्डी फसी बँकेमध्ये लावायचा आहे. अहो सर, मी HDFC बँक मधून बोलते. चड्डी फसी बँक कसली? माझ्या मित्रानं नंबर दिला तो म्हणला चड्डी फसी बँकेचा नंबर आहे हा. काय? चड्डी फसी बँक. अहो HDFC. यायला काय मग रॉंग नंबर दिला का काय हो माझ्या मित्रानं? म्हणला तो चड्डी फसी बँकेचा नंबर आहे. अहो सर, तुम्हाला तुमच्या मित्रांनी HDFC बँक सांगितलं असेल. चड्डी फसी बँक नाहीये माझी. नाही 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 नाही, तो मला म्हणला चड्डी फसी बँकेचा नंबर आहे हा. नाही नाही नाही, चड्डी फसी बँक मी पहिल्यांदा नाव ऐकते. आमच्या बँकेचं नाव आहे HDFC बँक. बोला, काय काम आहे आपलं? अहो मॅडम, मला तर मग चड्डी फसी बँकेमध्ये फोन लावायचा होता हो. नाही नाही नाही, त्यांनी HDFC बँकेचं नाव सांगितलं असेल सर तुम्हाला. आम्ही काय तुम्हाला बाहेर वाटायला लागलो काय? हा ना, मग HDFC बँक बोलले असतील हो. तुमचा कोण आहे असा मित्र? आणि अशी आपल्या ह्याच्यात जगात कोणती कंपनी नाही चड्डी फसी. अहो तो म्हणला मला चड्डी फसी बँकेचा नंबर आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय हो. नाही हो, HDFC बँक मध्ये लागला आहे कॉल. आता माझ्या काय कानात काही गेलंय होय? तो मला म्हणला चड्डी फसी बँकेचा नंबर आहे ह्यो. बोला, काय काम आहे आपलं? अहो पण नाही, नेमकं तुम्ही तेच बोलतात ना चड्डी फसी बँकेतून? नाही नाही नाही, HDFC बँक मधून बोलते सर. तुमच्या मित्राचं बोलण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल. त्यांना तुम्हाला सांगायचं असेल HDFC आणि तुम्ही ऐकलं काय ते चड्डी फसी. हा म्हणजे काय तुम्हाला मला बहिरं म्हणायचंय का? हा, मग तुम्ही बहिरा असल्याशिवाय तुम्ही म्हणताय का चड्डी फसी बँक? मी सांगते ना, किती 2 ते 3 वेळा सांगितलं ना HDFC बँक मध्ये लागलाय कॉल आपला. अहो मॅडम, हा मित्र मला म्हणला चड्डी फसी बँकेचा नंबर आहे आणि त्यांना फोन करून विचार तू काय काय लागतंय तर. नाही नाही, सॉरी, HDFC बँक आहे आपली. बोला, काय काम आहे का आपलं? HDFC म्हणतात का चड्डी फसी म्हणायलात तुम्ही? HDFC. तुमचं शिक्षण किती झालंय सर? हा, मी होय पहिली फेल आहे मॅडम. हा, त्यामुळेच म्हणजे शिक्षण नाही त्याच्यामुळेच तुमचं प्रॉब्लेम आहे जरा. जरा घ्या तुम्ही समजून व्यवस्थित आवाज ऐकत माणसाला. जा. हा. हा, पण जरी शिक्षण कमी असलं तरी व्यवस्थित ऐकून घेत जा आणि नंतर कॉल करत जा. अहो तसा नाही, मी ऐका येड लागले हो मला कॉल करायला. महा काम आहे तुमच्याकडे म्हणून तर लावलाय मी फोन. पण मला ना ऐकू मग. येतं ना, मला ऐकू येताना काय आलं माहिती का? चड्डी काय ती चड्डी फसी बँक. नाही 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 नाही, HDFC बँक आहे आपली. आणि मला इथं बँकेत बसून तुमच्यासारख्या कस्टमरला डोकं लावायला वेळ नाहीये तेवढा. आपलं काय महत्वाचं काम आहे ते बोलू शकता? अहो पण नेमकं तिथंच फोन लागला ना चड्डी फसी मध्ये. काही बावळट माणूस आहे, मी काय सांगते. HDFC बँक मध्ये कॉल लागलाय सर आपला. बरं लागू द्या, कुठं चड्डी फसीला मध्ये लागू नाही ते HDFC मध्ये लावू. पण मला हा, एक बोला विचारायचं होतं महत्वाचं. तुम्हाला. बोला, काय काम आहे आपलं? हा, बोला. ते महत्वाचंच विचारायला लागलो मी तुम्हाला. ते खातं खोलण्यासाठी मॅडम काय काय लागतं? खातं खोलण्यासाठी काही तुमचं आधार कार्ड लागते, पॅन कार्ड लागते आणि तुम्ही स्वतः लागता, तुमचे फोटो वगैरे लागतात. हा, मग बँकेचं पासबुक बी लागते त्याला का तुम्ही देतात आम्हाला पासबुक? नाही नाही, पासबुक आमच्याकडून भेटणार खातं खोलल्याच्या नंतर ना. 1 महिन्यानंतर ना तुम्हाला पासबुक येतं आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ATMचा फॉर्म भरला तर तुम्हाला ATM पण 1 ते 2 महिन्यात येऊन जातं. मग त्या पासबुक नाव काय चड्डी फसी बँक का? अहो HDFC हो, काय मूर्खासारखे प्रश्न विचारताय तुम्ही? तेच ते महत्वाचं बोला माझ्यासोबत तुम्ही. हा म्हण. आणि हे चड्डी फसी बँकेमध्ये खातं खोलताना किती रुपये लागतात मॅडम? काय बावळट. अहो, तुम्ही अगोदर बँकेचं नाव बोलायला शिका आणि नंतर तुमचं आमच्या बँकेकडे खातं खोला. ओके? मॅडम मी अडाणी माणूस आहे हो, चड्डी फसी बँकच येते मला. HDFC बँक. HDFC कशा तरी हा पेनाने लिहून ठेवा एका कागदावरती. काय म्हणला तर काय HDFC. काय काय म्हणता येणार मॅडम मला, ती चड्डी फसीच अरे येते बघा. सोडा. बोला, तुम्ही बँकेत कधी येऊ शकाल? तुमचं खातं खोलायचं आहे का? हा मॅडम, येतो ना मी. का तुम्ही बोलीत तेव्हा येतो. हा, तुमचं पॅन कार्ड ओरिजिनल. हा, तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचे 2 ते 3 फोटो लागतील तुमचे. 2-3 फोटो लागतील? हा, आणि खातं खोलण्यासाठी 500 रुपये कॅश लागतील. आणि माझा मित्र तर म्हणला काहीच लागत नाही म्हणला खातं खोलताना. नाही 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 नाही, आता ती पहिली पद्धत होती, पण आता 500 रुपये लागतात तुमच्या अकाउंटवरती ठेवायला. का तर तुमचं अकाउंट बंद पडू नये म्हणून 500 रुपये तर ठेवावं लागतात. म्हणजे आमचे पैसे तुम्ही वापरणार? अरे, आम्ही नाही वापरतो, तुमच्याच खात्यावरती असतात. कोणत्या मित्रांनी तुम्हाला नंबर दिला आहे?
माझा मित्र आहे हो अक्षय नावाचा. तो म्हणला हा मग चड्डी फसी हा ना बँकेमध्ये फोन लाव. मग ऐकून घ्या. त्या मित्राला म्हणा अगोदर बँकेचं नाव काय आहे ते व्यवस्थित मला सांग. त्याच्याकडून पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती पूर्ण त्याच्याकडून घ्या आणि नंतर मला कॉल करा. नाही आता मॅडम काहीतरी ऐकण्यामध्ये माझ्याकडूनच प्रॉब्लेम झाला असन. पण तो हा पण मग मी मला तुम्हाला जीव तोडून सांगते ना HDFC बँक. तुम्ही काय लावलं ती चड्डी फसी? म्हणजे मी काय पागल आहे का? म्हणजे आम्हाला काही कामधंदा नाहीत का काय? हो मॅडम तुम्हाला कोणी येडं म्हणीन हो मॅडम. एवढ्या मोठ्या बँकेमध्ये काम करताय तुम्ही चड्डी फसी मध्ये. मग तुमच्यासारख्या बावळट माणसांना डोके लावल्यानंतर ना आमची डोकी पागल होती. तुम्हाला सांगितलं ना मी HDFC बँक आहे. तुमचा कोण मित्र आहे ना त्याला पण जोडीला घेऊन या आणि तुमचं खातं खोला. तुम्ही एकटे तर अजिबात येऊ नका इथं बँकेत. पाऊल सुद्धा ठेवू नका. तुम्हाला मॅनर्स नाहीत कसलेच. तसं म्हणू नका हो मॅडम. मला येत नाही हो नाव घेता चड्डी फसी बँकेचं. मग तुम्हाला बँकेचं नाव येत नाही तर मग खाते खोलायला कुठे वर तोंड करून चालले तुम्ही? अहो मॅडम हा दुसऱ्या बँकेमध्ये खातं नाही म्हणून म्हणलं चड्डी फसी बँकेमध्ये घ्यावं खातं खोलून. हा मग इथं अख्ख्या जगात नाही HDFC बँक आहे. HDFC बँक. तुम्हाला मी समजून घेतलं ना. हे तुमचं बोलण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल मित्राची सांगताना किंवा ऐकण्याची तुमची मिस्टेक झाली असेल. मी समजून सांगितलं ना HDFC बँकेत कॉल लागलेला आहे. खातं खोलायचं असेल तर शिकलेला माणूस तुमच्यासोबत घेऊन या. ओके. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या. पॅन ओरिजिनल. कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो आणि 500 रुपये. अयो 500 रुपये. पण मॅडम माझ्याकडे सध्याला 250 रुपये आहेत ना. मग नाही होणार. ज्यावेळेस तुमच्याकडे 500 रुपये अवेलेबल होतील ना त्यावेळेस तुम्ही बँकेत या. आणि आपल्याला रविवार शनिवार सुट्टी असते आपल्या बँकेला. शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत बँक चालू असते. बरं असू द्या मॅडम. चड्डी फसी बँक ही लय गाजलेली बँक आहे. हा बोला तुमचं बरोबर आहे. चड्डी फसी तर चड्डी फसी. हा बोला. अहो मॅडम माझ्याकडं सध्याला 250 रुपये तर मग एक काम करा ना तुम्ही माझ्यासाठी. हा बोला. मी सध्याला 250 रुपये देतो. तुम्ही 250 भरा ना माझ्यावरचे तवरक. नाही आम्हाला तसे अलाउड नाहीये. आम्हाला कोणाचे म्हणजे कस्टमरचे पैसे भरायला अलाउड नाही. ज्यावेळेस मी काय सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे 500 रुपये येतील त्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये या. ते पण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या. अहो मॅडम माझ्याकडे आले पुन्हा 250 रुपये डबल आले ना मग तुमची वापस देऊन टाकतो ना म्या. नाही तसं नाही जमत. अलाउड नाही आम्हाला. मॅडम असं करू नका. हो लय नाव गाजलेले तुमच्या बँकेचं चड्डी फसीचं. अहो HDFC बँकेचं नाव सांगते. चड्डी फसी बँक ही कोणती आहे? काय नाव म्हणलात? HDFC. याची फटी काय? अहो HDFC. माझ्या मित्राचा म्हणला चड्डी फसी बँकेचा नंबर. तुमच्या मित्राकडे कॉल द्या बरं. ते इथं नाही ना जवळ. मग तेव्हा असता तर मी तुम्हाला त्याच्याकडे दिला असतं ना बोलायला त्याला. हा मग तुमचं चुकलं असेल काहीतरी. तुमचं ऐकण्यात चुकलं असेल आणि मित्राचं सांगण्यात चुकलं असेल. ऐकण्यात म्हणजे काय मी तुम्हाला बाहेर वाटायला लागलो काय? हा ना मग बाहेरच आहेत ना. मग सांगितलं ना तुम्हाला HDFC बँकेत फोन लागलाय म्हणून. तो मला म्हणला चड्डी फसी बँकेचा नंबर आहे. अहो असू द्या चालतंय. तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे 500 रुपये अवेलेबल होतील ना त्यावेळेस तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो आणि 500 रुपये घेऊन बँकेत या. आणि ते पण शिकलेल्या माणसासोबत या. ओके. हा चालतंय मॅडम. बरं चालतंय मॅडम. पण भारी वाटलं मॅडम चड्डी फसी बँकेत बोलून. ओके. काय भाव माणूस.